आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। पिंपरी चिंचवडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे। विवाहित महिलेचं भर दिवसा तिच्या कार्यालयातून अपहरण करण्यात आले। ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आलं। इतकंच नाही तर यानंतर 2 दिवस तिला वारंवार भुलीचे इंजेक्शन देत गाडीतच डांबून ठेवण्यात आलं। अखेर एका तरुणाची मदत घेत तिने पोलिसांशी संपर्क साधलाय। धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या पतीनेच हा प्रताप केला होता। सुमित शहाणे असं आरोपी पतीचं नाव आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। पुण्याच्या मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं। मात्र आठवड्याभरात पतीने वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या। या मागण्या न पटल्याने तिने सुमित पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। तिने थेट मुंबई गाठली। यानंतर काही महिने मैत्रिणीकडे राहिली। यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली होती। एका बांधकाम व्यावसायिकाकडे ती काम करत होती। याचा सुगावा सुमितला लागला आणि त्यानं पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला। 19 जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये पोहोचला होता। दुपारी 3:30च्या सुमारास त्याने पत्नीला फरफटत आणून गाडीत बसवलं। यावेळी पत्नीचा मित्रही जबरदस्तीने गाडीत बसला। गाडी मंचरच्या दिशेने निघाली होती। थोडं पुढे गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावले आणि गाडीतून बाहेर ढकलून दिलं। प्रवासादरम्यान सुमितने पत्नीला भुलीचे इंजेक्शन दिलं। यानंतर गाडीतच डांबून ठेवलं। शुद्धीवर आल्यावर वारंवार भुलीचे इंजेक्शन दिलं जात होतं असा आरोप पत्नीने केलाय। 20 जूनच्या दुपारी पत्नीने सुमितला विश्वासात घेतलं। सांगशील त्या कागदपत्रांवर सही करते असं तिनं सांगितलं। यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली। मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही असा बहाणा पत्नीने केला। यानंतर ते एका मंदिरामध्ये थांबले। पत्नीने संधी साधत एका तरुणाला खुणवत मदतीची मागणी केली। तरुणाला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने मंचर पोलिसांना कळवलं। पोलीस मंदिरात पोहोचले आणि पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली। महिलेने पोलिसांवर सगळा घटनाक्रम सांगितला। तिने पती, आई आणि चालकावर अनेक आरोप केलेत। आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस स्टेशन गाठलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।